मंडळी मजा ठिकाणी बघताना मग विषय आपले कधी कधी डेंजर असतात, पण कधी कधी मी काय म्हणलं माहिती का, म्हणलं जरा चांगले विषय घेऊ, तुम्हाला पण डोक्याला ताप नाही, माझ्या वेळ डोक्याला ताप नाही. काय कधी कधी आम्ही असे विषय घेऊन घुसतो ना की लोकांना जरा ते डोक्यात राहतं. म्हणलं आज जरा विषय ना नॉर्मल घेऊ, तुम्हाला सगळ्यांना बरं वाटलं पाहिजे. आणि कसं आहे, हसत खळत विषय ना, खळत नाही खेळत विषय ना. कपल आहेत ना आजूबाजूला, जीभ जरा सटकती माझी, दुसरं काय होत नाही. तुम्ही बघता तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे दोन हाना पण पोटरी म्हणा. म्या कोण, एकच माणूस जो पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल सोशल सगळं बोलतो. नाव काय माझं, पोटरी पाटील म्हणतात मला. अजून एक कपल आहे बरं का, जिथं कपल ना तिथं घुसतोच मध्ये मी डायरेक्ट. डिरिंग बाज माणूस आहे आपण. मग काय गोड हसून हसून बोलतात राहो, लय मूड बन जात आहे. जाऊन दे तिच्या ह्याला. नमस्कार. बरं कुठं बसू मी, पहिली माणसं येतात म्हटली मध्ये बसा, असा विश्वास पाहिजे माझ्यावर. आता मागास कुठं गेलं, काय डिस्टर्ब नाही ना केलं? नाही ना, नक्की नाही. आले वा, छान. बरं नाव काय तुम्ही? माझं हां, खोटं सांग. बरं जाऊ दे. मी काय म्हणतो तुला, हा बरं आरुष, मी काय म्हणतो की बागेत कपल लोक बसतात, तुम्ही कपलच आहे ना, आहे की नाही? तर कपल लोक बसणं गुन्हा नाही, पण मग ते जे लिमिट तोडतात ते काय वाटतं तुला, चुकीचं आहे बरोबर आहे काय? एक प्रकारे चुकीची पण आहे आणि एक प्रकारे बरोबर पण आहे. जर कपल आहे तर बसणार बागेत, बसणार नाही तर बसणार कुठे? बरोबर आहे. तर घरामध्ये लॅपटॉप शेजारी बसणार, सोशल नेटवर्क यूज करत. हां, ते थोबडा पुस्तिकेवर काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, फेसबुक. बघ ना, मराठी नाव सांगितलं का नाही, थोबडा पुस्तिका. फेमस होणार आता नाव आपलं. हा बोल. हा तेच ते यूज करणार का? हां, मग बसायचं तर कुठे? हां, ते पण योग्य ना, म्हणजे जागा पाहिजे. हो. मग आता तुम्ही काय मोर्चा आंदोलन करणार आहे का नाही? आम्हाला बसायला जागा द्या, आम्हाला बसायला जागा द्या. कारण सगळं आजकाल फॅशन निघाले बरं का, तुम्हाला सांगतो मॅडम, आजकाल फॅशन निघाले. आता बघा ते व्यापारी एलिव्हेटीला संप, डॉक्टर संप, हे संप, कपल लोकांचा संप करा, म्हणजे डोक्याला तापत नाही. बागच पाहिजे म्हणावं, आणि मोठी बाग, झाड जास्त पाहिजे, ते महत्वाचे. काय मोकळी बाग असेल तर मग बसणार कशाच्या, हा आडोशाला ना प्रॉब्लेम होतो. पिक्चर मध्ये दाखवतात ना ते दोन गुलाब असे येतात, असं काहीतरी. बरं मला सांगा की हे जे कपल लोक बसतात ना, आता जर तुम्ही बसले काय हो, म्हणजे जे चाळे करतात हां, चुकीचे आहेत का बरोबर आहे? एका प्रकारे चुकीचे पण आहेत. आपण काही कपल्स असे लिमिट क्रॉस करतात, पण ते करायला नाही पाहिजेत. कारण का असं बाकीच्या आपण पार्कमध्ये बसतो तिथं वृद्ध माणसं पण फिरतच असतात ना, त्यांच्यासमोर त्यांना ते नावं ठेवतात आपल्याला. पण मग आमचं पण एक ठीक आहे ना, आम्हालाही जागा पाहिजे, नाही तर आम्ही काय घरात आईवडिलांसमोर करणार आहोत का? मग आम्हाला पण आमचं करिअर आहे, आईवडिलांचं पण मूड व्हायचं उगीच. हो. आणि आम्हालाही आमचं करिअर आहे, आम्ही लगेच तरी घरात नाही सांगू शकत. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्हाला भेटायला पण थोडी फार जागा पाहिजे. मग त्यासाठी एक तरी आम्हाला कपलसाठी फक्त प्लेस हवी. म्हणजे म्हणतात की कपल करता प्लेस पाहिजे, आम्हाला बसायला जागा हवी, आम्हाला हक्काची जागा हवी. बोलणार का मॅडम? हां मॅडम बोला ना. हो मॅडम ऐका ना, आला 55% आरक्षण. हो मॅडम ऐका ना, मॅडम हो, यू विल टॉक. कपडे चांगले नाहीत का काय माझे? आय लुक हँडसम, आत्ताच ती म्हणाली का नाही मुलगी? नो टेन्शन, चला हरकत नाही. मला बघून पळीत येत राहो, मराठी माणसाला बघून बाहेरचा माणूस पळाला तर काय वाटत नाही हो, आपली माणसं पळतात. दिल को लागताय मेरे. हा, इथं तर अख्खा बंचच उभा आहे. बंच म्हणजे हरणांचा आणि हरणींचा कळपच उभा आहे अख्खा इथं. नमस्कार. मला पोटारी पाटील म्हणतात. काय मला एक सांगा, आता तुम्ही एवढे मस्त इथं उभे आहेत नाही का, पण आता तुमच्यातलं कोणी कपल बी असेल आहे की नाही, तो असं का रे काणकीवर बसले तर? बरं मी काय म्हणतो, तर हे जे कपल लोक बसतात ना, काय हे लोक बागेत बसतात, बसा गुन्हा नाहीये. पण जे काय चाळे करतात असलेले ते करायला नाही पाहिजे. हा, ते करायला नाही पाहिजे. जस्ट तुम्ही बोला फिरा वगैरे, पण असं काही करायला नाही पाहिजे जेणेकरून. पण आता ते म्हणतात ना हात बीत धरतात, मग ते असं पण गाड्यात हे करतात, असं काहीतरी बसतात असं. हे तुम्हाला स्टाईल हा, हे चुकीचं आहे. हे करतं सर चुकीचं आहे ना. रस्त्यावर तर जातात असलं काय केलं नाही. गाडीवर जातात, ड्रायव्हिंग करतात ना, असं बसते ते असं, आणि मग असं काहीतरी चाललेलं, हात घ्या ना खाली, काय करतो काय तुला, असं काहीतरी करतात. चुकीचं आहे का नाही? चुकीचं आहे. मग आता समोरचा एखाद्या कारवाल्याचं असं लक्ष गेलं ड्रायव्हिंग करता कल्याणच त्याचं, म्हणजे आहे का नाही? मग चुकीचं आहे. मग ह्याच्यावर काय उपाय काढला पाहिजे? करायला नाही पाहिजे. नाही करायला पाहिजे. समजून घ्यायला पाहिजे, प्रत्येक कपलनी समजून घ्यायला पाहिजे की आपण असं काही करायला नाही करायला पाहिजे. नहीं करना चाहिए. केरला से नहीं, हम गुजरात से. मारा तो प्लेन मा टंग 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 टंग. दांडिया क्या छे? दांडिया ह्याच्याकडे दांडिया घरी छे आणि तू काय करे छे? नो प्रॉब्लेम.
थँक्यू ऑल ऑफ यू. मंडळी, आज तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक जण म्हणतोय की आम्हाला आमची हक्काची जागा बसायला द्या, प्रेम करणं गुन्हा नाही, मान्य आहे. पण गंमत अशी आहे ना की खरंच ही आयडिया लय भारी आहे की कपल लोकांकरता एक पार्क काढाच आणि तो पार्क एक 4-5 एकरचा काढा, म्हणजे यात फिरता येईल, बोलता येईल. कसं असते, असं म्हणतात की लवमध्ये बसून डिस्कस करणं लय महत्वाचं आहे. चाळे करणं ही गोष्ट वेगळी आहे, पण बसून डिस्कस करणं, एकमेकांची ओळख होणं हे लय महत्वाची. ओळख नाही आली की नंतर भांडणं आणि नंतर मग हा डिवोर्स पाठदिशीने. मग असं होऊ नये ह्याच्याकरता दोघांनी बसून बोलणं, आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करणं हे लय महत्वाचं आहे. तर माझी सरकारला एक विनंती आहे की बाबा कपलसाठी एक पार्क नक्की काढा. नाही तिथं ते गेलं, नाही ते काढता बाकडी टाकता, त्यापेक्षा एक पार्क तर काढा ना, बरं राहील. तर मंडळी, आजचा हा भाग इथंच संपवतो. टाटा करतो तुम्हाला, जय महाराष्ट्र म्हणतो आणि एकच म्हणतो तुम्हाला, एकच मनापासून मला सांगायचंय की आमच्या पुढच्या भागात असेच काही मुद्दे आम्ही उचलतो आणि तुम्हाला दाखवतो. तुमच्या लाडक्या सुपरहिट शोभाचं नाव आहे 2 हाना, पण पुढे म्हणा नाव काय माझं, जे बोलतो सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल नाव काय माझं, पुढे पाटील म्हणतात मला. टाटा, बाय बाय. एक शेर आठवतो, हो, मैं तेरे प्यार में क्या क्या न बनानी ना, कभी वो गुना कुत्ता कभी कमी ना. राग नाही मान्य का, प्रेम का एपिसोड आहे. मग येऊ का, चलतो पुढच्या वेळेला भेटतो ना मग. हा.